आता गुड्डे, तुझं आता लग्न आहे बाई आणि तू आता आम्हाला सोडून जाशील ना व? होय ग. आणि तू सासरी गेल्यावर आमचं ध्यान येईन का ग तुला? हो ग, सगळ्यांचं मला खूप ध्यान येईन आणि तुझं तर सगळ्यात जास्त येईल. आणि गुड्डे, आणि तू मला लग्नाच्या साड्या नाही दाखवल्या, मला साड्या दाखव ना. अगं माझ्या साड्या मशीन मध्ये आहेत. मी त्याला पिको फॉल करायला टाकलाय आणि ब्लाऊज पण शिवायला टाकलेत. तू काय यायला पाहिजे होतं बघ. जाऊ दे बाई गुड्डे, तू असंच करती. मला न दाखवताच मशीन मध्ये नेऊन पण टाकल्या साड्या. अगं मी थोड्या वेळाने ते ब्लाऊज आणि साड्या आणायलाच जाणार आहे. तू पण चल माझ्यासोबत, मग तुला मी तिथंच दाखवते. हो हो चालेल, मी पण येते तुझ्यासोबत. गुड्डे, काय पडतं बाई तुम्हाला? अगं लग्नाचे किती कामं पडले तर तुम्ही इथं मस्त आरामात बसलात. अगं मम्मी, आता मी उद्या नांदायला जाणार आहे ना, मग मला काय लग्न होईपर्यंत तू काम सांगणार का? अगं माझी बाई, मी तुला काम कर म्हणत नाही ग. तू तुझंच आवर. अगं त्या मेहंदीवालीला बोलवायचंय, तुझ्या त्या मशीन मध्ये साड्या पडल्यात त्या घेऊन यायच्यात. तुझंच आवर. मी घरची कामं नाही कर म्हणत बाई तुला. बरं आवरते. आता बाहेर जाशील ना तर मेहंदीचे कोण पण घेऊन ये. आई, किती कानाचे आहेत ग मेहंदीचे कोण? 100 कान बघ. आई, एवढे? होय ग, तेवढेच लागतील. आता भावकी जावकीच्या बायकांना पण द्यावा लागतील ना, ते आपल्याच जीवावर बसले असतील. येतीलच बघ थोड्या वेळाने मेहंदीचा कोण द्या म्हणून. आणि आपल्या घरी येतील ना तुझे मामा मामी आत्या काकू, त्यांना पण लागतील. मग ये 100 कोण घेऊन. बरं बरं ठीक आहे, मी आता बाहेर गेले ना तर घेऊन येते. परत सांग काय आणायचं असेल तर. परत बघ, मी ओटीचं सामान आणले बघ सगळं. नखपालीच्या बाटल्या पण आले घेऊन बाजारातून. तसं तर काही नाही आणायचं, पण मला आठवलं ना मी तुला फोन करते बघ. बरं जा बरं तुम्ही पटकन दिशीनं, मला बायकांना बोलवायचंय. ते हळकुंड पण फोडायचेत ना. ये लवकर जाऊन बाई, तुला इथे पाया पडायला लागशील ना. आणि बांगड्या भरायच्यात बघ बाई, मी ते विसरूनच गेले होते. बांगड्या भरली बाई येणार आहे बघ तासाभरात. जा बरं तुम्ही लवकर आणि या पट दिशीनं. बरं मम्मी, चल आता मी जाते शिलाई मशीन मधून माझ्या साड्या ब्लाऊज घेऊन येते. होय माहीत जाय लवकर. आणि एकटी नको जाऊ, शीतलीला सोबत घेऊन जाय. हो मम्मी. लवकर ये ग बाई. हो मम्मी. बाई, आता माझी उद्या लेक नांदायला जाई तर घर नुसतं सुनं सुनं होईन ग. गुड्डीचे पप्पा, ओ गुड्डीचे पप्पा. बोल, काय झालं? अहो केवढी कामं पडली आणि तुम्ही बसलाय ते फोन घेऊन. काय पडतं का बरं? अगं मी फोन नव्हतो बघत, जे लोक लग्नाला सांगायची राहिली त्यांना सांगत होतो बघ. अहो तो हिरवा मंडप टाकायचा आहे, ते आंब्याचे ढगळे त्या काड्या घेऊन या की. आता किती वाजलेत बघा तुम्ही. त्या पोरींना बांगड्या भरायच्यात, मेहंदी लावायची. काय बाई, सगळं मायावरच येऊन पडतं. तुमचं तर दर्शिक लक्ष नसतं बाई कशामध्ये. अगं माझ्या पण पोरीचं लग्न आहे, मला काळजी नसणार तर कोणाला काळजी असणार मग? तू चिंता करू नकोस बघ, मी सगळी सोय केली आहे. पोरांना पाठवलंय ते मांडवाची तयारी करायला. सांगितले ते ढगळे वेगळे काय काय असते ते. आणि बांगड्यावालीला पण मी परत फोन केला होता. येते बांगड्यावाली पण अर्ध्या तासात. ते तुमचं काय ते हळकुंड बिळकुंड फोडायचं असतंय ते फोडून घ्या लवकर. जाय गावामध्ये त्या 5-6 बायकांना बोलून घेऊन ये. बरं बरं जाते आणि मी बायकांना बोलून घेऊन येते. आणि शांती, त्या माहेरचे लोक कधी येऊ राहिलेत? का डायरेक्ट नुसतं पंक्तीला बसायलाच येणार आहेत का? काय काम धंदे काही करू लागायला येत असतात का नसतात? त्यांची एकुलती एक भाची ना ती, मग त्यांनी आधी यायला नको? आले का तुम्ही फिरून फिरून माझ्या माहेराकडं? निघलेत घरून, येऊ राहिलेत ते. आले असतील बघा अर्ध्या रस्त्यामध्ये, लगे आले माझ्या माहेरच्या लोकांवर. तुम्ही नुसतं कारण शोधत राहा माझ्या माहेरच्या लोकांना बोलायला. मग मी बोलणारच. त्याच्या लेकीच्या वेळेस आपण 5-6 दिवसांना अगोदर जाऊन बसलो होतो तिथं, सगळं काम करू लागत होतो. तेव्हा त्यांचं लग्न कुठं साजरं झालं? नाहीतर काय. बरं बरं राहू दे, आता जाते मी आणि बायकांना बोलून घेऊन येते. बरं बरं जाय लवकर मग. रखमा, ए रखमा, रखमा. नात्या, तुम्ही काय म्हणता? अगं ती गुड्डीची हळद नाही फोडायची का? मी तुला सकाळीच निरोप दिलता बघ लवकर ये म्हणून. तुझा आणखीन पत्ता नाही बघ. चल आता लवकर ये बाय. आत्या, मी आता 5 मिनिटांनी निघणारच होते बघा. गाण्याचा बाप येणार होता ना जेवायला, मला त्यांना जेवण वाढावं आणि लगेच निघणार होते. बरं बरं ये लवकर पट दिशीनं. ती बांगड्यावाली पण बोलवली, ती पण येईन. तू ना त्या बांगड्यावाली पशीच बस बायकांना हळद कुकू लावायला. मला बसायला टाइमच नाही भेटणार ना आता. सगळीकडे इकडे तिकडे बघावं लागेल बघ.
तू तर वर बस तिथं मग. अहो आत्या तुम्ही काळजी नका करू, मी येतेच बघा. बरं चल रखमा, मी येतेच. बाकीच्या पण बाया सांगायच्यात ना. होय होय चालतंय, मी येतेच बघा. मैना, ए मैना. शांताक्का आल्या वाटतं. शांताक्काचाच आवाज वाटतोय. अगं कुठं बसलीस तरी? सापडू सापडू बेजार झाले मी तुला. अहो शांताक्का, मी बेडरूम मध्ये आहे, इकडे या. शांताक्का काय म्हणता हो? अगं तू विसरलीस का काय? आपल्या गुड्डीचं लग्न आहे बरं. अहो शांताक्का, मी कसं विसरन बरं आपल्या गुड्डूताईचं लग्न. अगं घरी किती कामं खोळंबलेत बघ. ती हळद फोडायची, बांगड्यावाली येणार आहे बघ आता. मग तुम्ही तिथे यायला नकोत का? मला जरा हातभार लावा की ग. बरं शांताक्का, तुम्ही काळजी नका करू, मी लगेच 5 मिनिटात येते बघा. आणि काही बायका राहिल्या असतील सांगायचं तर तुम्ही जा घरी. काही घरी काम असतील तर करा, मी येते. येता येता बायकांना पण सांगते. अगं तुला आपल्या बायका माहित नाहीत होय? अगं त्यालाही माना पानाच्यात बघ. तू गेलीस सांगायला तर येणार नाहीत बघ हटकून. त्यांना मानच पाहिजे बघ. मलाच जावं लागेल तेव्हा ते येत्यान. हा म्हणा, ते पण खरंय. बरं चल मग, मी बाकीच्या बायकांना सांगते, तू ही पट दिशी ना. होय होय, मी लगेच येते. पोरीच्या माईला किती धावपळ करायला लागते ग बाई. आणि आता हे लगीन घर आहे काय? कशावरूनच वाटत नाही की हे लगीन घर असन म्हणून. इथं तर कसलीच तयारी दिसून नाही राहिली. आणि इथं तर पाहुणे राहुणे पण काही दिसणार, डांगडू दुंगडू पण काही दिसणार नाही. आहो तुमच्या बहिणीला काही भावकी जावकी पाहुणे राहुणे काही आहेत का नाही? गंज ढिगभरत माझ्या बहिणीला पाहुणे रावणे भावकी जावकी. तुपल्यासारखी नाही ती, एकुलखुरी राहत. ती सगळ्याला मिळून मिसळून घेते आपल्यामध्ये. बरं बरं, नका काढू लगेच माझं. आणि आताच तुम्हाला सांगून ठेवते, गुड्डीला घेता लय मोठं कन्यादान घ्यायचं आपलं. टाकी गिकी नाही तर रॅक, नाही तर म्हणन गुड्डी घ्या मला मामा पलंग दिला, तर लगेच जातान पळत पळतच पलंग घ्यायला. घेईन, तुला काय करायचंय? मग एकुलती एक भाची आहे, तिची हाऊस मी नाही करणार तर कोण करन? आहा, पैसे काय झाडाला लागलेत काय? घेईन म्हणे. त्यांनी पण आणलंच होतं ना आपल्या पोरीला कन्यादान. चांगलं आणलं होतं 20-25 हजाराचं. मग आपण छोटं मोठं पण नको का घ्यायला? मग घेतलं तर काय झालं? ती आत्या लागत होती ना आपल्या पोरीची म्हणून घेतलं. आणि हाय त्यांच्याकडे टोपलं भर म्हणून घेत्यात. आपल्यासारखे गरीब नाहीत ना ते. मग मी सुद्धा गुड्डीचा मामा लागतोय ना. नाही त्यांच्या एवढं तर लाजून काजून मला तिला पलंग तर घेऊ दी. अरे दादा, आले आल्यास काय दांगडू चाललंय तुमचं? अगं काय नाही ग अक्के, असंच चालली होती जरा चर्चा. अक्के कुठे गेली होतीस ग तू? अरे कुठं नाही बाबा, इथंच गेले होते बायकांना बोलवायला. त्या बांगड्या पण भरायच्या आणि गुडीची हळद पण फोडून घ्यायची. मग गेले ते बायकांना सांगायला. आणि तुम्हाला तर लयच उशीर झाला बाबा. सकाळपासून मी वाट बघते. गुड्डीच्या बापानं पण विचारलं तुपल्या माहेरचं कोणी आलं नाही म्हणून. अगं अक्के बघ, सकाळची गाडी सुटली होती बघ, मग झाला बघ उशीर. आणि तुम्ही दोघं चालत का? आणि बंड्या कुठे? अक्के बंड्या पण आलाय. बाहेर लेकरं दिसले 2-4 खेळता ना, तर खेळू राहिला त्यांच्यासोबतच. बरं बरं, तुम्ही लवकर आवरून घ्या, हातपाय धुवून वगैरे घ्या आणि थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. मग कसं बांगड्या भरायला होईन. निर्मला पण मोकळी. निर्मला घे बरं तू पट दिशीन आवरून. मग तुला मी त्या हळकुंड फोडताना बाया तिथे तुला बसावं लागेल ना. आता मी तरी कुठं कुठं लक्ष देऊ बघ. होय 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 सर, तुम्ही चिंताच करू नका बघा. आता मी सगळं आवरून घेते. बरं जा मग, धुवा हात पाय. होय होय. बाहेरची लोक आली की कसं घर भरल्यागत वाटतंय. कोणी आहे का बाबा घरात? दादा आणि अक्का नाही आल्या का? आम्हाला दुसऱ्या लग्नाची पण सुपारी मिळाली होती ना, मग ती तिकडे गेली भरायला. मग मी आलो इकडे भरायला. असं का? आणि बरं बरं दादा, तुम्ही घ्या बसून, बायका येऊच राहिलेत बघा. बरं बरं, लवकर बोला. आम्हाला रात्री पण जायचंय बघा दुसरीकडे बांगड्या भरायला. होय होय दादा, लगेच येतील बघा बायका. रखमा मैना आलात तुम्ही? या या बसा इथं आणि लगेच लागा बरं बांगड्या भरायला तुम्ही. मग होईन पट दिशी ना, आपल्याला परत हळद पण फोडायची ना. आणि आत्या
आत्या मी काय म्हणत होते, अहो घरामध्ये लय गर्दा होईन बघा. आपण लग्नाच्या मंडपात बसलो असतो, तिथं कसं मोकळं साकळं आणि भरपूर बायका येतील ना आता, मग बसायला पण जागा पुरण. होय होय, तू बरोबरच म्हणतीस म्हणा. मग जाय कसा दादाला ते मंडप दाखव आणि बसा तिथंच. आणि रखमा, बायकाला कुकू लावायला विसरू नका बरं का, नाहीतर तुला माहीतच ना बायका लगेच रुसाफुगी करतात बघ, एकीला नाही लावलं तर. अहो आत्या काळजी नका करू, आम्ही सगळं बघून घेतो. तुम्ही घरात काय कामधंदे असतील ते आवरा, आम्ही बांगड्याचं हळकुंड फोडायचं त्याचं बघून घेतो. होय ना माय, तुम्ही आहेत म्हणून हाय माय सगळं, नाहीतर मी एकटीनं कुठं बघितलं असतं. बरं का सर दादा, चला मंडपातच बसू. बया पण येऊन थांबल्यात, लेकरं बाळा येऊन थांबल्यात तिथं. मग लहान लहान लेकराला भरून घेऊन मग आम्ही भरू. होय होय चला. आता कुठं घर भरल्यासारखं वाटायला लागले बघ. पाहुणे नाही तर लगीन घर वाटतच नव्हतं बघ. आता सगळे तुम्ही जमलात ना, आताशी कुठं लगीन घर वाटायला लागले बघ माझं. बरं अक्का, ते कसार काका लय घाई करायला लागलेत, आवरा आवराच म्हणून राहिलेत. मग सांगा कोणाकोणाला कधी कधी भरायच्यात बांगड्या तर. अगं विचारतास कशाला, बसा तुम्हीच आणि भरा बाया. तुम्ही काय आपल्या घरच्याच आहेत सगळ्या. अहो आत्या आधी नवरीला बांगड्या भरत असते आणि मग बाकीच्यांना. बघ बाई, माझं तर डोकंच काम कराना. मी विसरूनच गेले की आधी नवरीला चुडा भरावा लागते म्हणून. शारदा बघून बरं, गुड्डी आणि शितली आली का नाही तर, आणि आली असली तर लगेच घेऊन ये, मला तुला बांगड्या भरायच्या. अगं मम्मी मीच आले बघ. गुड्डे घे भर बांगड्या भरून, तुला आधी चुडा भरायला लागेल ना, मग बाकीच्या बाया मोकळ्या होत्या बांगड्या भरायला. बस बरं लवकर. आणि मम्मी मपली आणखीन मेहंदी राहिली बरं काढायची, आणि मी आधीच बांगड्या भरून ठुका. अगं आता नवरीचा मान असतो ना पहिला, मग कसार दादा तुला बांगड्या देतील ती घे, आणि मग मेहंदी काढायला मग आपण जाऊ दुसऱ्या कसाराकडून तुला बांगड्या भरून आणायला. म्हणजे कसं तो मान असतोय ग कसाराकडूनच भरायचा. बरं मम्मी. आणि गुड्डीला पहिला हळद कुकू लावा आणि मग चुडा भरा. होय आत्या. आणि गुड्डीच्या झाल्या की तुम्ही एका मागे एक घ्या भरून, आणि रुसा फुकी नका करू, हिला आधी बशिलं मला आधी बशिलं म्हणून घ्या. माझ्या हाताखाली कोणी नाही, तुम्हीच येत बाई समजून घेणाऱ्या. घ्या बाई समजून. अहो आत्या तुम्ही काळजी करू नका बघा, आम्ही कोणी रुसाफुगी करत नाही, आम्ही सगळं सांभाळून घेतो. आम्हाला काही मानापानाची गरज नाही बघा. तुम्ही गोड बोलतात ना तेच लय आमच्यासाठी. बरं बरं घ्या मग भरून बांगड्या, मी तिकडे बघते काही तयारी करायची का. होय होय जा तुम्ही, आम्ही बघतो इकडचं. आणि मी काय म्हणत होते, ते हळकुंड फोडायची तयारी करते, या मग तिथं लवकर. हो हो येतोच, हा तुम्ही पुढं. बाई मपली लेक काय गोड दिसायला लागली ग. रखमा जाय की ग, ते हळदीचं घेऊन ये बरं. लावा पटापटा आवरा. होय आत्या आलेच बघा, लगेच घेऊन येते. पोरी हो या की ग पुढं, लावा की हळद नवरीला. अहो शांता का, तुम्ही नवरीची मायेत बरं, तुम्हीच लावा की अगोदर, मग आम्ही लावू. असं म्हणताय, बरं मी लावते बरं अगोदर. बाई माझी गुड्डी नांदायला जाईल ग आता, माझं सगळं घर खाली खाली होईल. अहो शांता का रडू नका, ते बघा बरं गुड्डी पण रडायला लागली लगेच. माझ्या गुड्डीनं मला कशाला म्हणून सतावलं नाही, जे भेटन त्याच्यात खुश राहायचे बाई. खरंच बाई मला तर करमणारच नाही माझी गुड्डी गेल्यावर. अहो आत्या रडू नका, तुमचं बघून गुड्डूताई पण रडायला लागल्या. त्यांना आता नांदायला जायचंय, तुम्ही कशी त्यांची हसत हसत पाठवणी करायची. रडता बाया, आपल्या गुड्डूताईचं सगळं चांगलं झालंय, मग कशाला रडताय. काय करू ग, येतं बाई रडायला. माझी सोन्यासारखी पोर आहे, माझी लाडाने वाढवलेली माझी एकुलती एक लेक आहे. आता माझं घर उद्या सुनच लागेल. गुड्डी तू रडू नको बरं आता. ते बघ तुपली मम्मी रडायला लागलीस, तू रडायला लागलीस, तुपला सगळा मेकअप खराब होऊन जाईल. शांता का या बरं तुम्ही इकडं. जाकी ग पोरी हो, तुम्ही पण लावा हळद, मग तुम्हाला नंतर डान्स करायचा आहे ना. घ्या मग पटापटा आवरून. होय आत्या घेतो आवरून.